मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आम्ही 6 द्रव्यांच्या बाबतीमध्ये वर्णन बघतो आहे आणि त्यामध्ये जीव द्रव्य, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश 5 द्रव्यांना आपण बघितलं। आता आम्हाला आज कालद्रव्य बघायचं आहे। कालद्रव्य याची व्याख्या पाहताना पहिल्यांदाच आम्हाला कालद्रव्याचं स्वरूप बघायचं आहे। कालद्रव्य कसं आहे तर हे अमूर्तिक द्रव्य आहे। अमूर्तिक आहे याचा अर्थ याच्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण हे गुण नाही आणि हे द्रव्य सर्व द्रव्यांच्या परिणामामध्ये कारण पडतं। आम्हाला आम्ही किती वर्षाचं झालं, पुस्तक किती जुनं आहे, नंतर एखादी वस्तू ही लहान आहे, मोठी आहे, काय आहे, हे सगळं कालद्रव्याच्या माध्यमातून आम्हाला कळतं। आणि म्हणून या द्रव्याची व्याख्या बघताना की जे द्रव्य सर्व द्रव्याच्या परिणामामध्ये उदासीन रूपाने निमित्त असते ते कालद्रव्य आहे। सगळे द्रव्य प्रतिसमय आपल्या द्रव्यत्व स्वभावामुळे परिणमन करतात। द्रव्यत्व हा सामान्य गुण आहे जो सर्व द्रव्यांमध्ये विद्यमान आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या द्रव्यांचं परिणमन होतं, बदल होतो आणि या बदलामध्ये बाह्य सहकारी निमित्त कारण जे आहे ते कालद्रव्य आहे। निश्चयाने लोकाकाशाच्या एक एक प्रदेशावर, लोकाकाशाची कल्पना करा, 343 घनराजू लोकाकाश, त्याच्या एकेका प्रदेशावर एक एक कालद्रव्य आहे आणि ते रत्नांच्या राशीप्रमाणे आहे। जसं सलग सलग अगदी एकावर एक असं मांडून ठेवलं एका लाईनीमध्ये, जसं आपण एखाद्या वस्तू अगदी मांडून ठेवू त्याप्रमाणे हे कालद्रव्य अशा प्रकारे रत्नांच्या राशीप्रमाणे एकेका प्रदेशावर एक एक कालद्रव्य अवस्थित आहे आणि यालाच म्हणायचं निश्चय काल। निश्चय काल म्हणजे की ज्याच्या निमित्ताने परिणमन होतं याला म्हणायचं निश्चय काल। म्हणून वर्तना हेतुत्व, परिणमन जे होऊ लागलेलं आहे त्याला म्हणायचं वर्तना, बदल। म्हणून वर्तना हेतुत्व, वर्तनामध्ये निमित्त कारण असणं, असं हे कालद्रव्याचं लक्षण आहे। हा निश्चय काल झाला की लोकाकाशाच्या प्रदेशावर एक एक कालद्रव्य स्थित आहे, हा निश्चय काल झाला। आणि या निश्चय कालाच्या ज्या पर्यायी होणार आहे, कारण प्रतिसमय द्रव्याच्या पर्यायी होतात त्याप्रमाणे कालद्रव्याच्या देखील पर्यायी होणार आहे आणि हा पर्यायी म्हणजेच समय, पल, घटका, वर्ष, अयन, ऋतू हे सगळं याला व्यवहार काल म्हणायचं। हे निश्चय कालाचे पर्याय आहेत आणि हे समजायचं असेल तर पहिल्यांदाच आम्हाला काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात की जसं प्रत्येक वस्तू स्वतः द्रव्यत्व शक्तीमुळे, द्रव्यत्व तिच्यामध्ये सामान्य गुण आहे आणि या सामान्य गुणामुळे प्रत्येक वस्तूचं प्रतिसमय परिणमन होतं। म्हणजे परिणमन करण्याची योग्यता ही प्रत्येक द्रव्याची स्वतःची निज पात्रता आहे, योग्यता आहे आणि हे स्वतः सिद्ध आहे, यासाठी दुसऱ्याची गरज नाही। पण या परिणमनामध्ये उदासीन रूपाने म्हणजे आम्हाला प्रेरणा करत नाही की तू परिणमन कर, म्हणून उदासीन रूपाने निमित्तता ही कालद्रव्याची आहे। समयादी कालद्रव्याच्या परिणामामुळे द्रव्याचे परिणाम आम्हाला ज्ञात होतात, माहिती पडतात। कालद्रव्याच्या परिणामामुळे त्यामध्ये समय विशिष्टता येते। समय विशिष्टता येते म्हणजे कालद्रव्याच्या परिणामामुळे आम्हाला इतर द्रव्याचे परिणाम आणि इतर द्रव्यामध्ये जीव आणि पुद्गल यांचे परिणाम आम्हाला ज्ञात होतात। निश्चय कालद्रव्याची समय ही पर्याय आहे
आणि त्याला समयवृत्ती असं देखील म्हटलं जातं. आणि कालद्रव्य सोडून बाकीच्या सर्व द्रव्यांच्या ज्या पर्यायी होतात आहे त्याला समय विशिष्ट वृत्ती. कालद्रव्याची जी पर्याय त्याला समयवृत्ती म्हणायची आणि बाकीच्या 5 द्रव्यांमध्ये ज्या पर्यायी होतात आहे त्याला समय विशिष्ट वृत्ती. म्हणजे काल, समय आणि या समयाच्या निमित्ताने होणारे परिणमन म्हणून समयाद्वारे जाणलेली पर्याय याचं नाव आहे समय पर्याय, समयवृत्ती. हा खास शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कालद्रव्याच्या बाबतीत. समजा कालद्रव्याचं उदाहरण आम्हाला बघायचं असेल तर कुंभकार, त्याची मधली जशी खीळ आहे ही स्थिर असते, किंवा पूर्वी जात्यावर दळण दळत होत्या त्यावेळेला मधली जी खुंटी राहत होती, खीळ राहत होती, ही स्थिर राहत होती. त्याप्रमाणे कालद्रव्य हे असं स्थिर द्रव्य आहे. किंवा पंखा फिरतो तर पंख्यामधला दांडा देखील स्थिर असतो. अशा तऱ्हेने हा कालद्रव्याचा परिणाम, पर्याय आम्हाला ज्ञात करायचा आहे. यासाठी उदाहरण जर आम्ही पाहिलं तर ज्याप्रमाणे आम्ही एखादा म्हणतो लिक्विड भरायचंय तर या याच्यामध्ये 4 लिटर दूध बसतं असं आम्ही गंजाच्या बाबतीत म्हणतो. एखादा डबा आहे किंवा गंज आहे तर या गंजात 4 लिटर दूध बसतं असं आम्ही म्हणतो. म्हणजे माप द्रव पदार्थांनी ठरविल्या गेलं, माप द्रव पदार्थांनी ठरविलं गेलं, पण ते गंज किंवा डबा हा मात्र स्टीलचा आहे. तो जल पर्याय रूप किंवा द्रव पर्याय रूप नाही. त्याप्रमाणे व्यवहार कालाचे परिणाम जीव आणि पुद्गलाच्या पर्यायी द्वारा जाणले जातात. मात्र व्यवहार काल हा कालद्रव्याचाच परिणाम आहे. पर्यायीचा आधार त्रिकाली द्रव्य असतं. व्यवहार काल आम्हाला ज्ञात होतो. जसं आम्ही घड्याळ लावून बसलो तर 1 घंटा झाला, 2 घंटा झाल्या असे आम्ही म्हणतो. म्हणजे हा सगळा व्यवहार काल आहे. आणि हा जर व्यवहार काल आम्हाला दिसतो आहे, व्यवहार कालाच्या पर्यायी आम्हाला ज्ञात होतात आहे, तर ह्या व्यवहार काल निश्चय कालाशिवाय असूच शकत नाही. कारण निश्चय असल्याशिवाय व्यवहार असणार नाही. म्हणून याचा आधार रूप असलेलं जे काही द्रव्य आहे ते निश्चय कालद्रव्य आहे. आणि म्हणून याच या आधारावर कालद्रव्य परिवर्तन लिंग असं देखील शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे व्यवहार कालाने कालद्रव्याच्या पर्यायाद्वारा त्या पर्यायींमध्ये अन्वय रूपाने व्यापून असणाऱ्या कालद्रव्याचा निर्णय आम्हाला अनुमानाने करता येतो. वाक्य थोडं कठीण वाटत असेल तरीही लक्षात घ्या की व्यवहार कालाने, व्यवहार काल म्हणजे कालद्रव्याच्या पर्यायी, पर्यायी म्हणजे समय, घटका, आताच्या भाषेमध्ये आम्ही म्हटलं सेकंद, मिनिट, तास, दिवस अशा प्रकारचा या पर्यायी. या सगळ्या पर्यायींमध्ये काहीतरी अनुस्यूत धारा आहे, व्यापकपणा आहे. म्हणून अन्वय रूपाने व्यापून असणाऱ्या अशा कालद्रव्याला आम्ही अनुमानाच्या द्वारे ज्ञात करू शकतो. ही झाली कालद्रव्याची कल्पना. आता हे कालद्रव्य कसं आहे तर कालद्रव्य हे लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर एक एक कालद्रव्य आहे. हाच निश्चय काल आहे. याला कालाणू असं देखील म्हटलेलं आहे. वर्तना हेतुत्व हा त्याचा विशेष गुणधर्म आहे. हा अस्थिरूपता आहे. म्हणून याच्यामध्ये उत्पाद, व्यय, ध्रुवता आहे. कारण द्रव्याचं लक्षण सद्रव्य लक्षणम उत्पाद वे द्रव्ययुक्तम सत. म्हणून कालद्रव्य देखील अस्थिरूप आहे. म्हणून कालद्रव्यामध्ये देखील प्रतिसमय उत्पाद, व्यय आणि ध्रुवता ह्या गोष्टी होतातच होतात. हा गुणपर्यायवान देखील आहे. याच्यात गुण पण आहे आणि पर्यायीची शृंखला पण होणार आहे. पण हा बहुप्रदेशी नाही, एक प्रदेशी आहे. म्हणून कुठे कुठे याला अप्रदेशी द्रव्य असंही म्हटलेलं आहे. अप्रदेशी याचा अर्थ एक प्रदेशवान असणं. म्हणून हा बहुप्रदेशी नाही. म्हणून याला कायवान
असं म्हणता येत नाही. अस्तित्व आहे पण कायवान मात्र नाही. हे द्रव्य अमूर्तिक आहे, अचेतन आहे, इंद्रियांनी अगोचर आहे आणि षटस्थान पतित हानी वृद्धीनी सहित आहे. हे एक प्रदेशी असून त्याची संख्या असंख्यात आहे. आणि कालद्रव्याचं एवढं आपण वर्णन शिकतो आहे, तर कशासाठी शिकायचं? तर आम्हाला विचार हा करायचा आहे कालद्रव्याच्या संबंधामध्ये की आमचा अनंत काल हा संसारामध्ये आम्ही घालविला. शुद्ध चैतन्य परिणतीचा काळ जेव्हा आमच्या जीवनात येईल तेव्हाच तो आमच्यासाठी स्वकाल आहे. आणि आम्ही म्हटलं की माझ्या जीवनात जेव्हा भवितव्यता असेल, माझी काल लब्धी येईल, तेव्हा मला तशा प्रकारची भाव होतील, मला निमित्त मिळेल. तसं सर्वस्वी एकांताने आम्हाला कालद्रव्यावर आमचा सर्व भार सोपवायचा नाही. तर आम्हाला वास्तविकतः आमच्या पुरुषार्थाच्या माध्यमातून किंवा त्रिकाली आत्मस्वभावाचं अवलंबन घेऊन आम्हाला आमच्या रत्नत्रयाची आराधना जीवनात करायची आहे. हे कालद्रव्याचं आम्हाला महत्व आमच्यासाठी लक्षात घ्यायचंय. बऱ्याचदा आम्ही अशा गोष्टी ऐकतो की काल लब्धी आली असेल तर आम्हाला सगळं काही मिळेल. काल लब्धी ठीक आहे, परंतु आम्हाला आमच्या पुरुषार्थाला देखील प्रधानता देऊन कथन करावं लागेल की मी जर माझ्या त्रिकाली आत्मतत्वावर माझं लक्ष केंद्रित केलं, मी जर योग्य समागम जीवनामध्ये जोपासला, योग्य तऱ्हेची जीवनात आराधना केली, तर मला देखील रत्नत्रयाची धारा जीवनात प्राप्त होऊ शकते. हा अकाट्य विश्वास आमच्या जीवनात आम्हाला बाळगायचा आहे. आणि कालद्रव्याचे उपकार सांगताना सांगितलं, वर्तना परिणाम क्रिया परत्वा परत्वेच कालस्य. उमास्वामी आचार्य तत्वार्थ सूत्रात सूत्र ठेवतात की वर्तना याचा अर्थ प्रति समय द्रव्याच्या पर्यायीमध्ये निमित्त कारण पडणं. हा कालद्रव्याचा उपकार आमच्यावर आहे. कालद्रव्याच्या माध्यमातूनच आम्ही इतक्या वर्षाचं झालो असं मोजमाप जीवनात करू शकतो. हा कालद्रव्याचा वर्तना नावाचा जीवावर किंवा पुद्गलावर होणारा उपकार आहे. नंतर परिणाम, वर्तना परिणाम, परिणाम म्हणजे क्रिया होणं, पर्याय होणं, प्रति समय पर्यायी होणार आहे. अर्थात पर्यायी तर स्वतः आपल्या नियतकालानुसार होणारच आहे. त्याच्यामध्ये उत्पाद वेळ द्रव्यता आहे, त्यामुळे पर्यायी होतात. पण त्यामध्ये उदासीन निमित्त कारण कालद्रव्याचं आहे, म्हणून तो कालद्रव्याचा उपकार म्हटल्या जातो. नंतर क्रिया, क्रियामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं याचं नाव आहे क्रिया. जसं आता पुस्तक आहे, पुस्तक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं, आम्ही घरामधून मंदिरात गेलो, ही झाली आमची क्रिया म्हणजे स्थान बदल. पण क्रिया हे फक्त दोनच द्रव्यामध्ये संभवनीय आहे, जीव आणि पुद्गलामध्ये. म्हणून कालद्रव्याचा जीव आणि पुद्गलावर क्रिया नावाचा देखील उपकार आहे. परत्व किंवा अपरत्व, ही वस्तू जुनी आहे, ही नवी आहे, अशा तऱ्हेने परत्व दाखवणं म्हणजे भेद दाखवणं, अपरत्व दाखवणं, लहान मोठेपणा दाखवणं, याचं नाव आहे परत्व. हे कालद्रव्याचे जीवावर आणि पुद्गलावर असणारे उपकार आहे. याप्रमाणे आम्ही 6 द्रव्यांचं स्वरूप बघितलेलं आहे. आता या 6 द्रव्यांचं स्वरूप आम्हाला संक्षेपामध्ये अगदी काही प्रायमरी बेसवर त्या ठिकाणी बघायचं आहे. जसं आम्ही म्हटलं चेतन आणि अचेतन अशी विभागणी आम्हाला 6 द्रव्यात करायची आहे. तर चेतन आणि अचेतन अशी विभागणी करताना आम्ही म्हणणार की जीव द्रव्य चेतन आहे आणि बाकीची 5 द्रव्य अचेतन आहे. मला वाटते याला मी प्रश्नोत्तरी रूपात मध्ये पाहते. मी म्यूट काढते तुमचा आणि तुम्ही याचं उत्तर द्या. मी प्रश्न निर्माण करेल, उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. हॅलो.
मूर्तिक आणि अमूर्तिकपणा या दृष्टीने द्रव्यामध्ये आम्ही भेद कसा करू शकतो? उत्तर अपेक्षित आहे. मूर्तिकपणा आणि अमूर्तिकपणा या बेसिसवर आम्हाला 6 द्रव्यांची विभागणी करायची आहे. हॅलो. जीवद्रव्य अमूर्तिक आहे आणि पुद्गल द्रव्य मूर्तिक आहे. धर्म अधर्म जीवद्रव्य काल हे पण अमूर्तिकच आहे. हा हा म्हणजे काय सांगायचं या ठिकाणी? फक्त पुद्गल द्रव्य मूर्तिक आहे. फक्त पुद्गल द्रव्य मूर्तिक आहे आणि बाकीची 5 द्रव्य अमूर्तिक आहे. ठीक आहे, उत्तर करेक्ट आहे. तुमचा आवाज थोडा मोठा करता येईल? आवाज फुल आहे माझ्याकडनं फुल आहे आवाज. तुमच्या याचं व्हॅल्यूम थोडं वाढवून पहा. आता परत प्रश्न दुसऱ्या तऱ्हेने. एक प्रदेशीपणा आणि बहुप्रदेशीपणा, एक प्रदेशीपणा आणि बहुप्रदेशीपणा अशा रीतीने द्रव्यांची विभागणी आम्हाला कशी करता येईल? किती द्रव्य एक प्रदेशी आहे आणि किती द्रव्य बहुप्रदेशी आहे? उद्गल द्रव्य बहुप्रदेशी आहे आणि जीव द्रव्य हे एक प्रदेशी आहे. नाही, आता मी एक प्रदेशी द्रव्य सांगितलं. काल द्रव्य एक प्रदेशी आहे. काल द्रव्य पण काल द्रव्य एक प्रदेशी आहे आणि पुद्गलामध्ये परमाणू फक्त एक प्रदेशी लावायचा. पुद्गलाला वेगळ्या तऱ्हेने पाहायचं आहे मला. म्हणून पुद्गल द्रव्य परमाणू रूपाने एक प्रदेशी आहे आणि बाकीचे सगळे द्रव्य असंख्यात प्रदेशी आहे. म्हणजे जीव द्रव्य असंख्यात प्रदेशी आहे, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य हे 3 द्रव्य असंख्यात प्रदेशी आहे आणि आकाश द्रव्य अनंत प्रदेशी आहे. म्हणून याची विभागणी करताना कालद्रव्य एक प्रदेशी आहे, परमाणू पण एक प्रदेशी आहे आणि बाकीची जीव धर्म अधर्म ही असंख्यात प्रदेशी आहे आणि कालद्रव्य हे अनंत प्रदेशी आहे. हे उत्तर अभिप्रेत आहे यामध्ये. परंतु परमाणूला मात्र बहुप्रदेशित्वपणा संभवू शकतो. तो स्कंद रूप झाला तर पुद्गल त्या ठिकाणी बहुप्रदेशी म्हटल्या जातं. जसं टेबल आहे तर टेबलामध्ये अनेक परमाणूंचा बंध होऊन एक स्कंद बनलेला आहे आणि या अपेक्षेने पुद्गलामध्ये उपचाराने स्कंद रूप म्हणजे बहुप्रदेशी होण्याची शक्ती विद्यमान आहे. पण कालद्रव्यामध्ये देखील ही शक्ती नाही. म्हणून कालद्रव्य एक प्रदेशीच आहे आणि उपचाराने देखील परमाणू सारखं बहुप्रदेशी बनवू शकत नाही. हे या ठिकाणी सविस्तर आम्हाला विस्तृत उत्तर अभिप्रेत असणार आहे. म्हणून कालद्रव्य एक प्रदेशी आहे, परमाणू पण तसा एक प्रदेशी आहे, पण परमाणूमध्ये बहुप्रदेशीपणा उपचाराने संभवतो. धर्म अधर्म आणि जीवद्रव्य असंख्यात प्रदेशी आहे आणि आकाश द्रव्य हे अनंत प्रदेशी आहे. ठीक आहे. आता परत दुसरा प्रश्न. क्रियावती शक्ती म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी शक्ती ही किती द्रव्यात आहे आणि किती द्रव्यांमध्ये नाही? 2 द्रव्यात आहे, जीव आणि पुद्गल. जीव आणि पुद्गलामध्ये क्रियावती शक्ती आहे आणि बाकीच्या द्रव्यांमध्ये क्रियावती शक्ती नाही. बाकीचे द्रव्य म्हणजे कोणते? धर्म अधर्म आकाश आणि काल या द्रव्यांना निष्क्रिय द्रव्य म्हणायचं म्हणून, आणि बाकीच्या या 2 द्रव्यांना क्रियावान द्रव्य किंवा क्रियावती शक्ती आहे आणि बाकीच्या द्रव्यांमध्ये क्रियावती शक्ती नाही. आता किती द्रव्यांचे प्रदेश समान आहेत?
किती द्रव्यांचे प्रदेश समान आहे? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म यांचे प्रदेश समान आहे. पुद्गलाचे नाही, हे पुद्गल कारण आपण पुद्गलाच तीन प्रकारचे पुद्गल असंख्यात प्रदेशी पण आहे, एक आहे. प्रदेश पण. पण आपण पुद्गलाला म्हणूनच वेगळं ठेवायचं, समानता पाहिजे आता या ठिकाणी. जीव, धर्म, धर्म, अधर्म आणि याच्यामध्ये आणखी लोकाकाश ऍड करायचं. आकाश. लोकाकाश, आकाश लोकाकाश. लोकाकाश. म्हणून जीव, धर्म, अधर्म आणि लोकाकाश यांचे प्रदेश समान आहे, असंख्यातच आहे. जीवाचे जेवढे असंख्यात प्रदेश आहेत तेवढेच प्रदेश धर्मद्रव्याचे आहे, तेवढेच अधर्मद्रव्याचे आहे आणि तेवढेच लोकाकाशाचे देखील प्रदेश आहे. हे असंख्यात आहे. किती द्रव्य अखंड द्रव्य आहे? आकाश एकच द्रव्य अखंड प्रदेशी आहे. अखंड अखंड अनंत नाही. आकाश द्रव्य अनंत, आकाश द्रव्य अनंत प्रदेशी आहे. अरे हो, पण मी अखंड विचारलं. अखंड धर्म आणि आकाश. धर्म आणि जीव पण अखंड प्रदेशी आहे. जीवामध्ये देखील सुटे सुटेपणा आहे का? म्हणून जीव, धर्म, अधर्म, आकाश हे चार द्रव्य अखंड द्रव्य आहे. याच्यामध्ये भेद नाही करता येत आम्हाला, तुकडे तुकडे नाही करता येत याचे. पुद्गलामध्ये स्कंध आहे, त्याला आम्ही लहान लहान करू शकतो, परमाणूत भेद होत नाही. कालद्रव्यामध्ये देखील एक प्रदेशी आहे, पण त्यालाही अखंड आहे ते द्रव्य, त्यालाही भेद करू शकत नाही. म्हणून या दृष्टिकोनातून तसं पाहिलं तर जीव, धर्म, कालद्रव्य पण अखंड प्रदेशीच म्हणायचं ना? अखंड नाहीच आहे तो, तो एक प्रदेशी असल्यामुळे एकच आहे, त्याला युनिट एक आहे त्याचं, म्हणून नाही म्हणायचं तिथे. म्हणून जीव, धर्म, अधर्म आणि आकाश ही द्रव्य अखंड म्हणायची. आकाश द्रव्य किती प्रदेशी आहे? आकाश किती प्रदेशी? अनंत प्रदेशी आहे. अनंत प्रदेशी आहे. नंतर आणखी एक प्रश्न थोडा शिकवला नाहीये, पण जीवामध्ये लहान मोठेपणा होण्याची जी शक्ती आहे, शरीर प्रमाण होण्याची जी शक्ती आहे, येऊन गेलं या शक्तीचं नाव. की जीव जेव्हा शरीर धारण करतो ती जीवाची विशिष्ट शक्ती आहे. या शक्तीला कोणती शक्ती म्हणतात? संकोच विस्तार शक्ती. संकोच विस्तार शक्ती, जीवाची संकोच विस्तार शक्ती. की जो देह त्याला प्राप्त झालेला आहे त्या देह प्रमाण हा जीव तिथे राहतो, पण त्याचे अखंड प्रदेश कमी जास्त होत नाही. अखंड त्याचे प्रदेश आहेतच, फक्त संकुचित किंवा विस्तरित होतात. ही जीवाची संकोच विस्तार शक्ती आहे. नंतर पुद्गल एक परमाणू एका प्रदेशावर राहतो. नंतर समजा स्कंद आहे, खूप मोठा स्कंद आहे, आणि हा स्कंद देखील एका प्रदेशावर राहू शकतो. अशी जी पुद्गलाची शक्ती आहे त्या शक्तीला काय म्हणतात? त्या शक्तीचं नाव आहे सूक्ष्मत्व शक्ती. की असंख्यात प्रदेशी, अनंत प्रदेशी असा पुद्गलाचा स्कंद. लक्षात घ्या, अनंत परमाणू त्या ठिकाणी बद्ध आहे. ते बद्ध असताना सुद्धा ते एक प्रदेशावर राहू शकतात. त्या शक्तीचं नाव आहे सूक्ष्मत्व शक्ती. म्हणून पुद्गलाच्या बाबतीमध्ये पुद्गल स्कंध हा अशा तऱ्हेने एक प्रदेशावर राहू शकतो, बहुप्रदेशावर राहू शकतो, आणि त्याच्यामध्ये संख्यात, असंख्यात आणि अनंत परमाणूंना सामावणारी शक्ती आहे. या शक्तीचं नाव आहे सूक्ष्मत्व शक्ती. ठीक आहे. आता जीव आणि अजीवाच्या दृष्टीने संख्या पाहू आपण. जीवांची टोटल संख्या किती आहे? जीव
राशी टोटल किती आहे? अनंतानंत. जीव अनंतानंत आहे, म्हणजे जीवाची संख्या अनंतानंत आहे, संख्या क्वांटिटी. नंतर पुद्गल द्रव्याची संख्या किती आहे? अनंत अनंत. हा, अनंतानंतच आहे, पण ती जीवाची जेवढी संख्या आहे ना त्याही पेक्षा अनंत पट, म्हणून अशी अनंतानंत त्यांची संख्या आहे. कुणाची? तर पुद्गलाची. म्हणजे जीवाची संख्या अनंतानंत आहे, जीवाच्याही अनंतपट अशी पुद्गल द्रव्याची संख्या आहे. धर्म, अधर्म आणि आकाश या द्रव्यांची संख्या किती आहे? एक. धर्मद्रव्य एक आहे, अधर्मद्रव्य एक आहे आणि आकाश द्रव्य एक आहे. पण एक आहे की दोन आहे? लोकाकाश, अलोकाकाश? एक. आकाशच द्रव्याचा तो भाग आहे. हा, म्हणजे आकाश एकच द्रव्य आहे, पण जिथे 6 द्रव्य राहतात त्याला लोकाकाश म्हटलं जातं, आणि जिथे बाहेरच्या द्रव्याला, आकाशाला, अलोकाकाश म्हटलं जातं. तिथे केवळ एकच आकाश द्रव्यच आहे. पण आकाश द्रव्य संख्या अपेक्षेने विचारलं तर एकच त्याची संख्या आहे. नंतर कालद्रव्य संख्या अपेक्षेने किती आहे? असंख्यात प्रदेशी. कालद्रव्य प्रदेशी नाही, नाही. कालद्रव्य एक प्रदेशी, आणि त्यांची संख्या मात्र असंख्यात. दोन मध्ये उलट पहा. कालद्रव्य एक प्रदेशी आणि त्यांची संख्या असंख्यात. आणि हे असंख्यात केवढे आहे? तर लोकाकाश प्रमाण. लोकाकाशाचे जेवढे प्रदेश आहे तेवढेच संख्या कालद्रव्याची पण आहे, तेवढी संख्या कालद्रव्याची आहे. क्लिअर? मामी ही विभागणी पाहिली, ही आली आहे लक्षात? नंतर अस्थिद्रव्य किती आहे? या 6 द्रव्यांमध्ये अस्थिरूप असलेली द्रव्य किती आहे? सर्वच आहे. नाही, 5. सर्वच द्रव्य, सर्वच द्रव्य अस्थिय आहे. काही द्रव्य अस्थिय आहे, काही द्रव्य अस्थिय आहे, पण अस्थिकाय किती आहे? अस्थिकाय 5. फरक. अस्थिकाय 5. कोणतं सोडायचं अस्थिकाय मधून? कालाला बाजूला करायचं. 2 मध्ये लक्षात घ्या वाक्य. अस्थिद्रव्य साहही द्रव्य अस्थिरूप आहे. साहही द्रव्य अस्थिरूप आहे, पण 5 द्रव्य अस्थिकाय आहे. त्याच्यामध्ये काल द्रव्य अस्थिकाय नाही. पुद्गल द्रव्य उपचाराने अस्थिकाय आहे, म्हणून पंचास्थिकाय असं नाव सांगताना त्याच्यामध्ये काल द्रव्याला गौणता दिलेली आहे, गौणता दिलेली आहे. बाकीच्या 5 द्रव्यांचं कथन प्रामुख्याने आहे, पण काल द्रव्याचंही कथन पंचास्थिकाय मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे? पंचास्थिकाय हा ग्रंथ कोणत्या आचार्यांचा आहे? कुंदाचार्यांचा. हा, कुंद आचार्यांचा आहे. ठीक. आता आम्हाला थोडं वेगळं प्रकरण सुरू करायचं आहे की कालाणू आणि परमाणू. कालाणू आणि परमाणू याच्यामध्ये साम्य काय आहे आणि फरक काय आहे? समानता काय आणि फरक काय? आता 2 द्रव्य लक्षात आले, कालाणू आणि परमाणू. तर दोन्ही द्रव्य, कालाणू आणि परमाणू, हे दोनही एक प्रदेशी आहेत, आणि दोनही द्रव्य अनेक आहेत, आणि हे अचेतन द्रव्य आहे. 3 साम्य बघितले. दोन्ही द्रव्य एक प्रदेशी आहे, दोन्ही द्रव्य संख्या अपेक्षेने अनेक आहे, आणि याच्यामध्ये दोन्ही द्रव्य अचेतन रूपाचे आहे. परंतु याच्यामध्ये फरक काय आहे आता? किंवा अजून साम्य पाहायचं असेल तर कालाणू असंख्यात आहे आणि परमाणू अनंतानंत संख्या अपेक्षेने आहे, आणि कालाणू आणि परमाणू यांचा आकार पण समान आहे. इथपर्यंत
साम्य लक्षात घ्या. दोन्ही एक प्रदेशी आहे, दोन्ही द्रव्य अनेक आहे, कालाणू असंख्यात आहे, तर परमाणू अनंतानंत आहे. दोहोंचेही आकार समान आहे आणि दोनही हे द्रव्य जे आहे, काल द्रव्य आणि परमाणू, हे दोनही अचेतन द्रव्य आहे. हे झालं याच्यामधलं साम्य. आता फरक काय आहे? परमाणू हा मूर्तिक आहे, तर काल द्रव्य हे अमूर्तिक आहे. पहिला फरक. दुसरा फरक, आकाशाच्या एका प्रदेशावर अनंत परमाणूंचा स्कंध राहू शकतो त्याच्या सूक्ष्मत्व शक्तीमुळे. मात्र एका प्रदेशावर एकच काल द्रव्य विद्यमान आहे. तिसरा फरक, परमाणूमध्ये क्रियावती शक्ती आहे, तो एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर जाऊ शकतो. जर परमाणू द्रुत गतीने म्हणजे जलद गतीने गमन करेल तर त्याला 14 राजू एका समयात गमन करण्याची त्याची योग्यता आहे. 14 राजू म्हणजे नरकाच्या अगदी खाली आहे तो, आणि तो परमाणू जर एका समयात त्याला जायचं असेल शीघ्र गतीने, तर तो एकदम ऊर्ध्व गतीमध्ये म्हणजे सिद्ध जिथे विराजमान आहे तिथपर्यंत एका समयात जाऊ शकतो. अशी पुद्गलामध्ये क्रियावती शक्ती आहे, म्हणून तो एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर जाऊ शकतो. पण कालाणू मात्र कुठेही जाऊ शकत नाही, त्याच ठिकाणी तो स्थिर आहे. परमाणू परमाणूमध्ये परस्पर बंध होऊन तो स्कंधरूप परिणमू शकतो, परंतु कालाणू मात्र कधीही बंधाला प्राप्त होत नाही. त्याचं अस्तित्व असं सुटच असणार आहे. अशा तऱ्हेने यामध्ये आपल्याला दोन याच्यामध्ये सापेक्ष कल्पना पाहून फरक पाहता येतो. आता यावर कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आपलं द्रव्याचं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. परमाणू आणि कालाणू मध्ये फरक पहिला काय सांगितला आता? परमाणू मूर्तिक आहे, हा. तर कालाणू अमूर्तिक आहे. ठीक आहे. हो हो. जीवद्रव्याचा अखंडपणा एका जीवाच्या अपेक्षेने घ्यायचा का? जीवद्रव्याचा अखंडपणा हो एका द्रव्याच्या अपेक्षेने. म्हणजे जीवाचे जीवद्रव्य प्रदेश आहे ना. लावताना नेहमी एका जीवाच्या अपेक्षेनेच लावायचं. हो हो. ठीक आहे. आता मी प्रश्न विचारते, मग तुम्हाला प्रश्न नाही आहे तर. धर्मद्रव्याची व्याख्या कोण पूर्ण सांगेल? अरे बापरे. अगदी आपण तिसऱ्या चौथ्या भागातही पाठ केलेली व्याख्या आहे ही. गमनपूर्वक जीव आणि पुद्गलाला जे चालण्यास मदत करते. स्थितीपूर्वक, गमनपूर्वक नाही, स्थितीपूर्वक गमन करण्यास. पूर्वक गमन करण्यास जीव आणि पुद्गलास जे चालण्यास मदत करते त्याला धर्मद्रव्य म्हणतात. त्याच्यात अजून शब्द पाहिजे आहे. उदासीन रूपात उद्युक्त म्हणजे हा. जे स्थितीपूर्वक गमन करण्यास उद्युक्त शब्द पाहिजे. तत्पर आहे ते, उद्युक्त पाहिजे. नंतर सर्वच जीव आणि पुद्गल जेवढे जेवढे जाणण्यास तत्पर असतील त्या सर्वांना एकदम आणि उदासीन रूपाने हे शब्द त्याच्यामध्ये लावायचे. परत एकदा व्याख्या. गमनचाच अर्थ उद्युक्त नाही होणार का? नाही नाही, गमन म्हणजे चालणं आणि उद्युक्त म्हणजे तत्पर. दोन शब्दात फरक आहे. गमन करणं म्हणजे चालणं, आणि त्यासाठी चालण्याची शक्ती तर आमची निरंतर आहे, क्रियावती शक्ती. पण आम्ही नेहमीच चालतो का? नाही. तर जो चालण्याला आता उठून सन्मुख झालेला आहे की आता मला पाऊल टाकायचं, त्या जीवाला म्हणायचं उद्युक्त. गमन करण्याची शक्ती तर तो झोपला आहे तेव्हाही त्याच्यामध्ये विद्यमान आहे, है ना.
हा फरक लावायचा. हं. म्हणून व्याख्या मग स्थितीपूर्वकचा अर्थ काय झाला? मग स्थितीपूर्वक म्हणजे गमन. जो पहिले थांबलेला आहे, एका जागी आहे, अच्छा. आणि तो आता गमन करण्यासाठी तत्पर झालेला आहे, उद्युक्त झालेला आहे. ठीक आहे. अशा किती जीवांना तो सहाय्य करेल ऍट ए टाइम? तर ऍट ए टाइम जितके जीव आणि पुद्गल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याला तत्पर असतील तेवढ्या सगळ्यांना ऍट ए टाइम तो सहाय्य करू शकतो. म्हणून सर्व जीव आणि पुद्गलांना. पुद्गलाचं तर गमन इकडे तिकडे निरंतर निरंतर तसंही सुरूच असतं, आणि त्या सगळ्या पुद्गलांना हे धर्मद्रव्य सहकारी उदासीन रूपाने निमित्त कारण पडतं. आली आहे? हो. आता थोडं पुद्गलाचं पुढच्या गमन म्हणजे जीवाच्या साह्यानंच होईल ना? नाही नाही नाही, आमच्या साह्याने नाही होत. मग पुद्गलामध्ये देखील तशीच सूक्ष्म पुद्गल परमाणू पूर्ण इथे वातावरणात भरलेले आहे. त्या सगळ्यांसाठी आम्ही थोडी निमित्त कारण पडलं, ते तर स्वयं आपल्या योग्यतेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. आमच्या निमित्ताने त्यांचं गमन होत नाही. त्यांची स्वतःची योग्यता आहे आणि ते गमन करतात. परमाणू तर सुटे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यांच्यामध्ये जे गुणांश असतात स्निग्ध वृक्षाचे, हे देखील ऑटोमॅटिकली कमी होतात किंवा वाढतात. कधी कधी तो जघन्य गुणवाला होतो, कधी कधी त्याच्यातले गुणांश शक्त्यांश वाढतात. हे त्याची स्वतःची क्रिया आहे. परमाणू इथे अनंत परमाणूंचा स्कंध इथे पडलेला आहे. त्याचं गमन आपापल्या रूपाने स्वतंत्र रीतीने होत आहे. जीवामुळे सगळ्याच पुद्गलांचं गमन होत नाही. जे स्थूल दिसते आम्हाला, त्याच्या कधी कधी वाऱ्याने हलते वस्तू किंवा कधी कधी काही कोणत्याही निमित्ताने इकडे तिकडे होऊ शकतं, त्याच्यामध्ये सर्वस्वी जीवाचं योगदान नाही. निमित्त रूपानं तर म्हणू शकतो ना आपण? निमित्त रूपाने तर सगळ्याच पुद्गलाला निमित्त नाही पडत जीव. सगळ्याच पुद्गलाला म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास जीव निमित्त पडत नाही. सगळ्याला नाही पडत, काहींना पडते. अच्छा. जसं आता शरीर आहे, मी मंदिरात गेली तर माझ्यासोबत शरीर पण गेलं है ना. पण शरीर गेलं म्हणजे पुद्गल गेलं. पुद्गलाला माझं आता निमित्त कारण पडलं, पण असं प्रत्येक वेळेलाच पडेल असं नाही. ठीक आहे. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट एक चांगलं उदाहरण आहे. पुद्गलाचं पुद्गलात होतं हे बघण्यासाठी. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे त्यांच्यात आपोआप रेडिएशन इमिट होतात. म्हणजे आपोआपच ती क्रिया होते पुद्गलाची पुद्गलात. पुद्गलाची पुद्गलामध्ये. हो ना, तेच. किंवा त्याचे स्निग्धांश वाढतात, कमी होतात, कमी होतात. ही क्रिया त्याची आपोआप सुरू राहते. गमन पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपोआप दुसऱ्या ठिकाणी होतं. आपण जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घोष.